नमस्कार, मी डॉक्टर रेश्मा राजभोई, गायनेकोलॉजिस्ट आणि IVF कन्सल्टंट, सातारा। आज आपण जाणून घेणार आहोत की जेव्हा एखादं जोडपं IVF ला जातं, इक्सिक म्हणजे इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन ह्या मेथडनी सुद्धा प्रयत्न करून सुद्धा त्यांच्यामध्ये पुअर क्वालिटी एम्ब्रियोज तयार होतात। तर ते का तयार होतात, त्याची नेमकी काय कारणं असू शकतात आणि आपण त्या दृष्टीने काय केलं गेलं पाहिजे याविषयी अशाच प्रकारची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा। सो पुअर क्वालिटी एम्ब्रियोज, खरंच वंध्यत्व जिथे आहे तिथे थोडंसं तिथे नैराश्य आहे, कारण जे ते जोडपं आहे ते तन मन धन सगळं देऊन प्रयत्न करत असतं प्रेग्नन्सीसाठी। आर्थिक, सामाजिक, शारीरिक या सर्व गोष्टींशी ते लढत असतात असं मला वाटतं। सो मग अशामध्ये की जेव्हा आपण इतका खर्च केलेला आहे आणि मग पुअर एम्ब्रियोज तयार होतात आहे, तर का पुअर एम्ब्रियोज म्हणजे पुअर क्वालिटी ऑफ एम्ब्रियोज का असते याच्याविषयी आज आपण जाणून घेतोय। तर खूप महत्त्वाचं इथे मला नमूद करायचंय की एखाद्या जोडप्यामध्ये जर खराब प्रतीचे म्हणजे पुअर क्वालिटी एम्ब्रियोज जर तयार झाले तर ते परत रिपीटेड होतीलच असं नाही, की ते वन टाइम असू शकतं की एकदाच ते तसे झालेले आहेत, पण काही मध्ये ते रिकरंट असू शकतं, म्हणजे परत परत पुअर क्वालिटी असू शकते गर्भाची। तर मग काय फॅक्टर्स असतात, तर पहिलं जाणून घेऊया की पेशंटशी रिलेटेड म्हणजे त्या जोडप्यांशी कपलशी रिलेटेड काय फॅक्टर्स असतात। पहिला खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महिलेचं वय। जर महिलेचं वय जास्त असेल तर अंडबीजाची गुणवत्ता थोडीशी कमी असते आणि म्हणून आपल्याला पुअर क्वालिटी एम्ब्रियोज मिळू शकतात। तसंच ओव्हेरियन रिझर्व म्हणजे अंडकोशाची कपॅसिटी, की जी आपण एंट्रल फॉलिक्युलर काउंट आणि अँटी म्युलेरियन हॉर्मोन हा जो ब्लड टेस्ट आहे, जे हॉर्मोन आहे त्याच्यातून बघतो। जर ओव्हेरियन रिझर्व जर कमी असेल तर पुअर क्वालिटीचे एम्ब्रियोज आपल्याला आढळून येतात। तिसरा महत्त्वाचा मुद्दा, जर पेशंट्समध्ये आणखी काही एखादा इन्फर्टिलिटीचा कॉज असेल, की जसं की एंडोमेट्रियोसिस। एंडोमेट्रियोसिस म्हणजे आपल्याला माहिती आहे, आपण आपल्या आधीच्या पण व्हिडिओजमध्ये बघितलेला आहे, गर्भाशयाचा जो अंतस्तर आहे तो अंतस्तर ओव्हरीजमध्ये किंवा इतर ठिकाणी आतड्यांमध्ये, पोटामध्ये इतर ठिकाणी जाऊन बसतो आणि तिथे वाढतो। एंडोमेट्रियोसिसमध्ये अंडबीजाची जी गुणवत्ता आहे ती कमी असते आणि अशा पेशंट्समध्ये पुअर क्वालिटी एम्ब्रियोज तयार होतात। काही पेशंट्समध्ये तर अगदी गर्भच आपल्याला सोडायला म्हणजे ट्रान्सफरसाठी गर्भच तयार होत नाही। सो ही जी कारणं आहेत ती नॉन मॉडिफायबल आहेत, की मी त्या महिलेचं वय चेंज नाही करू शकत आहे। एखाद्याला एंडोमेट्रियोसिस आहे त्याची ट्रीटमेंट आपण करू शकतो, पण इन्फर्टिलिटीची जेव्हा आपण गोष्ट करतोय तर आपण क्वालिटी इम्प्रूव्हमेंटसाठी खूप काही करू शकत नाही। ओव्हेरियन रिझर्व जर कमी असेल तर दोज आर द नॉन मॉडिफायबल फॅक्टर्स, म्हणजे हे आपण बदलू न शकणारे काही फॅक्टर्स आहेत। पण काही फॅक्टर्स असे आहेत की जे आपण मॉडिफाय करू शकतो, आपण बदलू शकतो। त्याच्यामधलं एक म्हणजे स्पर्म DNA फ्रॅगमेंटेशन इंडेक्स। तो जर हाय असेल तर त्याच्यावरती आपण 3 महिने जर काम केलं, की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केलं, जीवनशैली जर सुधारली, अँटीऑक्सिडंट्सचा जर वापर केला तर स्पर्म DNA फ्रॅगमेंटेशन आपण कमी करू शकतो आणि नक्कीच आपण चांगले गर्भ तयार करण्यासाठी प्रयत्न करू शकतो। तसंच खूप महत्त्वाचा मुद्दा स्मोकिंग आणि निकोटीन, ह्या दोन्ही गोष्टी अंडबीजाची आणि शुक्राणूंची गुणवत्ता कमी करतात। जर हे आपण जर पूर्णपणे बंद केलं तर आपण शुक्राणू आणि अंडबीजाची गुणवत्ता सुधारतो आणि आपल्याला एक हेल्दी एम्ब्रियो म्हणजेच गुणवत्ता चांगला असलेला एम्ब्रियो आपल्याला नक्की मिळतो। काही फॅक्टर्स जे आहेत ते ट्रीटमेंट रिलेटेड फॅक्टर्स आहेत, जसं की आत्ता आपण हे पेशंट्स रिलेटेड फॅक्टर्स बघितलं। तर ट्रीटमेंट रिलेटेड फॅक्टर्स काय असतात, आपण जे स्टिम्युलेशनसाठी म्हणजे अंडबीज तयार करण्यासाठी जे इंजेक्शन्स वापरतो त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात। जर आपण चांगल्या क्वालिटीचे इंजेक्शन्स जर वापरले, प्युरिफाईड इंजेक्शन्स जर वापरले, रिकॉम्बिनंट इंजेक्शन्स जर वापरले तर आपल्याला एम्ब्रियोची क्वालिटी नक्कीच चांगली मिळण्यास मदत होते।
स्टिम्युलेशनचा जो प्रकार असतो तो सुद्धा इथे खूप महत्त्वाचा ठरतो आणि तो इंडिव्हिज्युअलाइज अप्रोच पेशंट टू पेशंट स्टिम्युलेशन प्रोटोकॉल्स यूज करणं हे खूप महत्त्वाचं ठरतं. खूप महत्त्वाचा इंजेक्शनबद्दलचा जर मुद्दा इथे मला जर सांगायचा आहे, काही इंजेक्शन्स असतात ते युरिनरी इंजेक्शन्स असतात आणि काही रिकॉम्बिनंट म्हणजे केमिकल्स पासून बनवलेले इंजेक्शन्स असतात. जे युरिनरी इंजेक्शन्स असतात ते मेनोपॉझल ज्या महिला आहेत, ज्यांना मेनोपॉज आलेला आहे, त्यांच्या युरिनमधून एक्स्ट्रॅक्ट करून ते इंजेक्शन्स बनलेले असतात. याच्यामध्ये बॅच टू बॅच व्हेरिएबिलिटी असते आणि म्हणून सक्सेस रेट थोडासा याच्यामध्ये चांगले गर्भ तयार होण्याचा थोडासा कमी असतो. आणि रिकॉम्बिनंटमध्ये हे प्रक्रिया केलेले म्हणजे केमिकल बेस्ड आहे, त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये प्युरिफाईड इंजेक्शन्स असल्यामुळं यांच्यामध्ये चांगले गर्भ तयार होण्याचा चान्स थोडासा जास्त असतो. त्याच्यानंतरचा जो मुद्दा येतो ती IVFची जी लॅब आहे त्याची गुणवत्ता आणि ती खूप फाईनली रेग्युलेटेड असणं खूप महत्त्वाचं आहे की IVF लॅबचं टेम्परेचर, तिथली ह्युमिडिटी, तिथलं वातावरण, VOCs व्हॉलेटाईल जे कंपाऊंड्स आहेत ते लॅबमध्ये कमी असणं, लॅबमध्ये इन्फेक्शन अजिबात नसणं, म्हणजे लॅब रेग्युलरली मेंटेन करणं हे खूप महत्त्वाचं ठरतं. सो IVF लॅबची गुणवत्ता चांगली असणं खूप महत्त्वाचं आहे की जे एम्ब्रिओ स्ट्रेसर्स आहेत की मी अगदी आमच्या स्टाफला सांगते की नेल पेंट, आयलायनर, मस्कारा, मेहंदी ह्या गोष्टी ज्या आहेत ते व्होलेटाईल कंपाऊंड्स देतात. त्याच्यामुळे पेशंट्स, आम्ही लोक किंवा आपण जेव्हा ओहम पिकअपसाठी पेशंटला आतमध्ये नेतोय तेव्हा ह्या गोष्टी आम्ही पूर्णपणे टाळतो की ज्याच्यामुळे IVF लॅबची जी गुणवत्ता आहे ती योग्य प्रकारे फाईनली कॅलिब्रेटेड राहते आणि चांगली राहते आणि मग एम्ब्रिओ चांगले तयार होण्याचं प्रमाण जे आहे ते खूप सक्सेस रेट जो आहे तो चांगला राहतो. सो आपण ही जी काही कारणं बघतोय ती खूप महत्त्वाची आहेत, त्याच्याकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. तर एखाद्या चांगल्या IVF क्लिनिकला आपण व्हिजिट देणं, एखाद्या चांगल्या IVF कन्सल्टंट आणि चांगल्या IVF क्लिनिक आपण शोधणं हे इथे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे इंडिव्हिज्युअलाइज अप्रोच, गुड लॅब विल ट्राय फॉर अ गुड एम्ब्रिओज. सो पुअर क्वालिटी एम्ब्रिओज जर एकदा येत असतील तर पूर्ण हिस्ट्री स्टडी करा. आपलं पण तुम्ही बघू शकता की आपण कोणत्या पेशंटचे काही फॅक्टर्स आहेत का, स्टिम्युलेशन प्रोटोकॉल कोणता वापरला आहे, आपली लॅब योग्य आहे का, हे जर आपण योग्य रीतीने जर बघितलं तर आपण नक्कीच चांगल्या क्वालिटीचे एम्ब्रिओज बनवून मातृत्वाचा आनंद आपण घेऊ शकतो. धन्यवाद.